नमस्कार, मुक्काम पोस्ट किचन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये शुद्ध तुपातल्या सुवासिक फुलवाती कशा करायच्या ते आपण बघणार आहोत। ह्या वाती बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि शिवाय ह्या वाती कमी खर्चात घरीच अगदी लवकर तयार होतात। चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी मार्केटमध्ये ज्या रेडीमेड फुलवाती मिळतात त्या इथे वापरलेल्या आहेत, पण तुम्हाला जर ह्या रेडीमेड वाती वापरायच्या नसतील आणि घरीच बनवायच्या असतील तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ही फुलवात घरी बनवून त्यानंतर जरी ही पूजेसाठी वापरली तरी पण चालेल। तर इथे फुलवात करण्यासाठी अगदी थोडासा कापूस घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे ही फुलवात करून घ्यायची। आता ही फुलवात करत असताना याचं जे टोक आहे ते नीट येण्यासाठी बोटाला अगदी थोडंसं दूध लावायचं आणि मग ही जी वात आहे ती अशा प्रकारे करून घ्यायची। तर ही वात करायला अगदी सोपी असते। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच घरी बनवून ह्या वाती पूजेसाठी वापरा। वेळ नसेल तर मग मार्केटमध्ये ज्या रेडीमेड वाती मिळतात त्या इथे वापरू शकता। तर मी इथे या मार्केटमध्ये ज्या रेडीमेड वाती मिळतात त्याच घेतलेल्या आहेत। आता ह्या वाती ज्या आहेत त्या अजून आकर्षक दिसाव्यात म्हणून इथे या वातीच्या टोकाशी थोडासा अष्टगंध लावून घ्यायचा, म्हणजे ह्या वाती ज्या आहेत त्या अजून दिसायला छान दिसतील। अष्टगंधाऐवजी तुम्ही इथे थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू हे देखील ह्या वातींच्या टोकाशी लावून घेऊ शकता। तर अष्टगंध जो आहे तो थोडासा ओलसर करून घेतलेला आहे आणि मग तो ह्या वातींच्या टोकांशी लावून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे आपण ह्या ज्या सगळ्या वाती आहेत त्याच्या टोकाशी असा अष्टगंध इथे लावून घेणार आहोत। तर सगळ्या वातींना इथे अष्टगंध लावून झालेला आहे आणि त्यामुळे ह्या वाती अजूनच आकर्षक दिसायला लागलेल्या आहेत। आता इथे एका भांड्यामध्ये सुरुवातीला एक मोठा चमचा वनस्पती तूप घ्यायचे। वनस्पती तूप इथे कमीच वापरायचे, तर मी इथे एक मोठा चमचा वनस्पती तूप घेतलेला आहे आणि आता ह्याच भांड्यात आपल्याला इथे साजूक तूप टाकून घ्यायचे। तर वनस्पती तुपामुळे वाती ज्या आहेत त्या चांगल्या बाइंड होतात, त्यामुळे मग इथे वनस्पती तुपाचा अगदी थोडासा वापर केलेला आहे। आता हे जे तुपाचं भांडं आहे ते गॅसवर ठेवायचं। तर गॅस ऑन करायचा आणि गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आणि कमी आचेवर हे जे तूप आहे ते वितळण्यासाठी ठेवायचे। आता ह्याच वेळी ह्या तुपामध्ये इथे थोडासा कापूर टाकून घ्यायचा आहे। तर तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो इथे वापरा किंवा मग जो आपला रेग्युलर वापरातला कापूर असतो तो इथे वापरायचा। तर तो जो कापूर आहे तो मी इथे हातानेच अशा प्रकारे चुरून ह्या तुपामध्ये टाकून घेते आणि हे जे तूप आहे ते आपल्याला फक्त वितळून घ्यायचे। तर वितळून घेताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची आणि कमी आचेवर तूप वितळून घ्यायचे। तूप पूर्ण वितळून झालं की आपल्याला आता वाती सेट करून घ्यायच्या आहेत। तर वाती सेट करण्यासाठी इथे मी बर्फ बनवण्याचा जो ट्रे असतो तो इथे वापरलेला आहे। तुमच्याकडे जर ट्रे नसेल असा किंवा खूप मोठा ट्रे असेल तर मग तुम्ही जो मिठाईचे बॉक्स येतात त्याच्यामध्येही छान छोटे छोटे खाचे असतात तर त्याचाही इथे वापर करू शकता। जे तुमच्या घरात उपलब्ध असेल त्या सामानाचा इथे या वाती सेट करण्यासाठी वापर करा। आता ह्या वाती ज्या आहेत त्या ह्या खाच्यांमध्ये ठेवताना त्याची जो बेस आहे तो थोडासा मोकळा करायचा आणि मग तो ह्या खाच्यांमध्ये ठेवायचा, म्हणजे ज्या वाती आहेत त्या जास्त हलत नाही किंवा तूप टाकल्यानंतर चांगल्या सेट होतात। तर सगळ्या ज्या वाती आहेत त्या मी अशा प्रकारे त्याचा बेस थोडासा मोकळा करून तो ह्या खाच्यांमध्ये ठेवून घेणार आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला जे मगाशी आपण तूप वितळून घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये कापूर देखील टाकलेला होता तर ते वितळवलेलं तूप जे आहे ते ह्या प्रत्येक वातीवर थोडं थोडं करून टाकून घ्यायचे। तर हा जो बर्फाचा ट्रे आहे ह्याच्या प्रत्येक खाच्यामध्ये अशा प्रकारे ह्या वाती ठेवून त्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालून घेणार आहे। आता हे जे तूप घालून घेतलेल्या वाती आहेत ह्या सेट होण्यासाठी ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो तिथेच हा ट्रे ठेवून द्यायचा आणि एक साधारण 20 ते 30 मिनिटात ह्या वाती ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित सेट होतात। तर हे वाती इथे अगदी व्यवस्थित सेट झालेल्या आहेत। तर अशा ह्या कमी वेळेत आणि कमी खर्चात सुवासिक तुपातल्या ह्या सुगंधित वाती तुम्ही घरी नक्कीच करून बघा, अजिबात जास्त वेळ लागत नाही। आणि आता गणपती आहेत, नंतर नवरात्र येईल, त्यानंतर दिवाळी येईल, तर त्यावेळी ह्या वाती तुम्ही नक्कीच वापरू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।